वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नायलॉन मांजावरची बंदी कायम ठेवली आहे। पक्ष्यांसह माणसांसाठी देखील प्राणघातक ठरणाऱ्या या मांजावरची बंदी कायम राहिल्यानं सर्वांनीच आता सुटकेचा निश्वास सोडलाय। संक्रांतीचा सण तोंडावर आलाय। आभाळ आतापासूनच वेगवेगळ्या रंगांच्या पतंगांनी गजबजून जाऊ लागले। पण हा संक्रांतीचा सण आभाळात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांवर संक्रांत आणतो। अनेक बाईक स्वारांसाठी जीवघेणा ठरतो। त्यामागचं कारण आहे तो पतंगासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा। कोर्टानं देखील या मांजाच्या धोक्यावर शिक्कामोर्तब करत त्यावरची बंदी उठवायला नकार दिलाय। नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजावर घातलेल्या बंदीला स्थानिक पतंग व्यावसायिकांनी कोर्टात आव्हान दिलं होतं, पण कोर्टानं ही बंदी उठवण्यास नकार दिलाय। त्याबरोबरच या मांजाबाबत येत्या 7 दिवसात धोरणात्मक निर्णय घ्या असे आदेश राज्य सरकारला दिलेत। नागपूर पोलीस कमिशनरने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी आणलेली होती। त्याविरुद्ध येथील जे पतंग विक्रेते व्यापारी संघ आहे यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल करून त्याला विरोध केला होता। यावर आज जी सुनावणी झाली त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या बाजूने म्हणजे जी बंदी उठवायचं म्हटलं होतं ती दिली नाही आणि तो आता जी बंदी आहे ती कायम आहे। परंतु यासोबतच 7 आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या होम डिपार्टमेंटनी नायलॉन मांजाच्या वापराबाबत एक भूमिका पॉलिसी धोरणात्मक निर्णय घेण्याबद्दल कोर्टाने गव्हर्नमेंटच्या वकिलांना त्याबद्दल हे केलेलं आहे। दरवर्षी संक्रांतीच्या काळात या मांजानं घेतलेल्या बळींच्या बातम्या कानावर येतात। फक्त पक्षीच नव्हे तर अनेक माणसांना देखील जीवाला मुकावं लागतं किंवा कायमचं अपंगत्व येतं। कोर्टाच्या या बंदीमुळे किमान यंदा तरी या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।